हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण लिंबाचे लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे लोणचे बनवण्यासाठी आपण इथे इडलिंबाचा वापर केलेला आहे. आपल्याकडे जी नॉर्मल लिंब असतात त्यापेक्षा इडलिंबामध्ये पोषण मूल्यही अधिक प्रमाणात असतात. लिंबाचं लोणचं बनवताना ते कडवट होऊ नये यासाठी काय करावे किंवा त्याचा कलर छान टिकून राहण्यासाठी काय करावं, शिवाय हे अगदी जास्त दिवसांसाठी किंवा जास्त वर्षांसाठी टिकून राहण्यासाठी कोणती ट्रिक्स वापरावी हे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. शिवाय योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने हे लोणचे आपण इथे बनवणार आहोत. त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे लोणचं बनवणार असाल तरीसुद्धा अगदी अचूक बनवू शकता. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. इथे मी ही अर्धा किलो इडलिंब घेतलेली आहेत. आपली जी नॉर्मल लिंब असतात त्याच्यापेक्षा ही आकाराने मोठी असतात. मला इथे ही सीडलेस इडलिंब भेटलेली आहेत. ही लिंब मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कपड्याने आपल्याला ही छान कोरडी करून घ्यायची आहेत. याच्यावरती ओलसरपणा बिलकुलही असायला नको. त्यामुळे मी ही लिंब छान अशी कोरडी करून घेतली आणि 5 ते 10 मिनटं फॅनखाली याला असंच ठेवून दिलं होतं. त्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत. ही लिंब नेहमीच्या लिंबापेक्षा आकाराने थोडी मोठी असतात. त्यामुळे याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी हा देठाकडचा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे, कारण कडवटपणा हा या देठाकडच्या भागामध्ये थोडा जास्तच प्रमाणात असतो. त्यामुळे हे दोन्ही भाग मी काढून टाकलेले आहेत. त्यानंतर याला मध्ये कट करून घेतलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की ही जी इडलिंब आहे ती सीडलेस आहे, त्यामध्ये बिलकुलसुद्धा बिया नाहीत. जर तुम्हाला अशी लिंब भेटली नाहीत, बियावाली लिंब भेटली, तर सगळ्यात आधी आपल्याला त्यामधील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत, कारण बियामुळं हे लोणचं कडवट होऊ शकतं. तर इथे हा पाहू शकता, हा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि याच्या मी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी तुम्हाला दुसरं लिंबू सुद्धा कट करून दाखवते आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूचा हा जो देठाकडचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि मधून आपल्याला हे लिंबू असं कट करून घ्यायचं आहे. शक्यतो छोट्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत, कारण या लिंबाची साल नेहमीच्या लिंबापेक्षा थोडी जाडसर असते. इथे आपली सर्व लिंब जवळजवळ कट करून झालेले आहेत. आज आपण इथे अर्धा किलो इडलिंबापासून लोणचं बनवणार आहोत. अर्धा किलो लिंब ही मी घेतलेली आहेत. शिवाय हे लोणचं आपण असं बनवणार आहे की जे आपण उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकतो. तर इथे आपली सर्व लिंब कट करून झालेले आहेत. एका भांड्यामध्ये मी ही ठेवून घेणार आहे. एका कुकरच्या डब्यामध्ये मी ही घेतलेले आहेत. या पद्धतीने आपण असं याचं मापसुद्धा करू शकतो आणि त्या मापाने आपण साखर घालू शकतो. तर मी इथे वजन करून ही लिंब घेतली होती, त्यामुळे इथे मी वजनाने साखर मोजून घेतलेली आहे. आपण इथे अर्धा किलो लिंबासाठी अर्धा किलो एवढी साखर घेतलेली आहे. तुम्ही जर भांड्याने माप केलं तर जेवढ्या फोडी भरतील तेवढी साखर आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला याला कलर छान यावा यासाठी मी इथे बेडगी मिरचीची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा एवढी मिरची पूड टाकलेली आहे. हे लोणचं आपल्याला उपवासामध्ये खाता येईल यासाठी यामध्ये मी 1 चमचा एवढं सेंधव मीठ टाकलेलं आहे. कोणताही पदार्थ चवीबरोबर दिसायलाही तो छान दिसावा यासाठी आपल्याला इथे ही बेडगी मिरचीची पावडर टाकायची आहे. यामुळे आपल्या लोणच्याला कलर हा अगदी छान येतो आणि त्यामुळे हे लोणचं दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं. तर हे सर्व जिन्नस यामध्ये टाकून आपण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता जरी याचा कलर थोडा फेंट वाटत असेल तरी जेव्हा हे आपण कुकरमध्ये लावून घेणार त्यानंतर याचा कलर अगदी छान येतो. यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. इथे मी कुकरच्या एका भांड्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि राहिलेलं हे मिश्रण मी एका वाडग्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याला कुकरमध्ये लावून छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवताना यामध्ये पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर करायचा नाही. शिवाय यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी एका भांड्यानंतर मी त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे. त्याचबरोबर वरच्या बाऊलनंतरसुद्धा आपल्याला वरून एक प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून वाफेचं पाणी यामध्ये जाणार नाही. इथे आपल्याला कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी 7 शिट्ट्या करून झाल्यानंतर याला नॉर्मली थंड करून घेतलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर अगदी छान आलेला आहे. त्यानंतर ही 2 भांडी मी कुकरमधून बाजूला काढून घेतलेली आहेत. आता यानंतर आपल्याला एका चमच्याने याला एकसारखं करून घ्यायचं आहे.
मी इथे 7 शिट्ट्या केल्या होत्या, याऐवजी तुम्ही अगदी 9 ते 10 शिट्ट्या केल्या तरीसुद्धा काहीही हरकत नाही. यामुळे आपल्या लिंबाच्या फोडी ह्या अगदी छान अशा शिजल्या जाणार आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, याला कलरसुद्धा अगदी छान असा आलेला आहे. आता हे दोन्ही मी एकसारखं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे आणि त्यावरती मी ही गाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये या लिंबाच्या फोडी आपल्याला ओतून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, थोडी थोडी साखर यामध्ये अशीच शिल्लक राहिलेली आहे. तरी पण या गाळणीवरती ठेवून हे सर्व आपल्याला खाली छान असं निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर याला चमच्याने असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातील हा जो सर्व रस आहे तो या कढईमध्ये उतरेल. त्यानंतर याला आपण थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे की यामध्ये मीठ आणि साखर बरोबर झालेलं आहे की नाही. तर हे सर्व प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. तरीसुद्धा यामध्ये मी 4 ते 5 चमचे एवढी साखर अजून टाकणार आहे. म्हणजे अर्धा किलोसाठी आपण 550 ते 600 ग्रॅम एवढीसुद्धा साखर वापरू शकतो. इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. त्यानंतर ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि याला छान असं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ज्या फोडी होत्या त्या मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे, जेणेकरून हे थोडंसं एकसारखं होईल. तर इथे मी एकाच वेळी या सर्व फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत. इथे आपलं हे लिंबू होतं म्हणून आपल्याला हे करावं लागणार आहे. जर तुम्ही नॉर्मल लिंबाचं लोणचं बनवणार असाल तर तुम्हाला मिक्सरमधून अशा फोडी फिरवून घ्यायची सुद्धा काही गरज लागणार नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही, याला मी अगदी थोड्या वेळासाठी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं होतं. आता हे पहिल्यापेक्षाही अजून थोडंसं मऊसर झालेलं आहे, इथे पाहू शकता तुम्ही. तर आपलं जे कढईमध्ये मिश्रण गरम करायला ठेवलं होतं ते पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपलं हे लिंबाचं लोणचं अगदी जास्त दिवसांसाठी छान असं टिकून राहणार आहे. हे लोणचं बनवताना आपण यामध्ये पाण्याचा अंश बिलकुलसुद्धा जाणार नाही याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे आणि जी भांडी आपण वापरलेली आहेत तीसुद्धा अगदी कोरडी भांडी आपण इथे वापरलेली आहेत आणि योग्य पद्धत वापरून आपण असं हे लिंबाचं लोणचं केलेलं आहे. जेव्हा आपण फोडी गाळून घेतल्या आणि ते जे सिरप निघालं होतं ते आपण 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये फोडी टाकून आपल्याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळं हे लोणचं अगदी पक्कं तयार होतं आणि ते खराबसुद्धा होत नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही, याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हे छान असं शिजलं गेलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळेच आपलं लोणचं अगदी 1-2 वर्षासाठी अगदी छान टिकतं. शिवाय हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा किंवा लोखंडी भांड्याचा बिलकुलसुद्धा वापर करायचा नाही. तर या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे. इथे मी सकाळी हे बनवलं होतं आणि सायंकाळी 5 वाजता इथे पाहू शकता तुम्ही, हे लोणचं आपलं असं थोडंसं घट्टसर झालेलं आहे. पण आपल्याला इथे घाबरण्याची काहीच गरज नाही. याला थोडंसं असं मिक्स करून घेतल्यानंतर हे अगदी नॉर्मल होणार आहे. यामुळेच तर आपलं लोणचं हे अगदी छान असं टिकून राहणार आहे. असं झालं की ओळखावं की हे आपलं लोणचं हे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता आपलं लोणचं हे छान असं थंड झालेलं आहे. याला स्टोअर करण्यासाठी आपल्याला काचेच्या भरणीचाच वापर करायचा आहे. इथे मी धुवून पुसून एकदम कोरड्या असलेल्या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवणार आहे. अगदी दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हे लोणचं खाल्लं तरी याला चवसुद्धा खूप छान लागते. मात्र याला छान मुरायला अगदी 6 ते 7 दिवस लागतात. तर इथे पाहू शकता तुम्ही, याचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि आत्ता जरी खाल्लं तरी याची चवसुद्धा अगदी छान आहे. हे लोणचं बनवताना आपण उपवासाला खाता येईल असंच हे लोणचं बनवलेलं आहे. यामध्ये आपण सेंधव मीठ वापरलेलं आहे, शिवाय मिरची पावडर वापरलेली आहे जी की आपण उपवासामध्ये खातो आणि त्याचबरोबर याला कलर छान यावा यासाठी बेडगी मिरचीची पावडरसुद्धा वापरलेली आहे. आणि इथे मी या बरणीमध्ये हे लोणचं काढून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर एका बाउलमध्ये सुद्धा मी तुम्हाला सेपरेट हे लोणचं काढून दाखवते आहे. याचा कलर आणि हे लोणचं दिसायलाही अगदी छान असं दिसत आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा जरी हे लोणचं घरी बनवलं तर बाहेरून लोणचं विकत आणून खाणं तुम्ही विसरून जाल. शिवाय बाहेरचं लोणचं हे खूप महाग देखील असतं आणि त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह देखील वापरलेले असतात.
घरच्या घरी आपण कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये हे लोणचं अगदी छान असं बनवू शकतो. शिवाय आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज वापरलेले नाही. इथे आपण याला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेली साखर हेच याचं प्रिझर्वेटिव्ज आहे. त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने लिंबाचं लोणचं नक्की बनवून पहा आणि कसं झालं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.